नमस्कार मित्रांनो, मी उमेश जामसंडेकर. फक्त महाराष्ट्र या माझ्या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना या संघटनेचा तिसरा वर्धापन दिन 19 फेब्रुवारी म्हणजे शिवजयंतीच्या मुहूर्तावर साजरा करण्यात येणार आहे. कोल्हापूरला शाहू महाराज हॉलमध्ये हा समारंभ साजरा होणार आहे. या समारंभाला महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्ते यावेळी हजर राहणार आहेत. आता या 3 वर्षाच्या या कालावधीचा लेखाजोखा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय संतोष आठवले साहेब यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे. आणि हा जो विचार आहे आणि हा जो झंझावात आहे हा कशा प्रकारचा आहे याचं थोडंसं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे आणि तेच आपण आपल्यासमोर मांडत आहोत. महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय इतिहासात आंबेडकरी चळवळीने नेहमीच समता, न्याय आणि बंधुत्वाचा पुरस्कार केला आहे. 1970च्या दशकातील दलित पॅंथर चळवळीने प्रस्थापित सत्ता केंद्राला दिलेले आव्हान आणि त्यानंतरच्या काळात बिखरलेल्या शक्तींना पुन्हा एकत्रित करण्याचा प्रयत्न पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेने गेल्या 3 वर्षात केला आहे. संघटनेचे नाव पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती या शब्दाच्या संयोजनातून तयार झाले असून ते एका बाजूला लढाऊ वारसा आणि दुसऱ्या बाजूला रयतेच्या राज्याची म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची संकल्पना अधोरेखित करते. या संघटनेची स्थापना सामाजिक विषमतेच्या विरोधात एक दीर्घकालीन लढा उभारण्यासाठी करण्यात आली आहे. सत्य व न्याय की स्थापना, संविधान व लोकतंत्र की रक्षा हे ब्रीदवाक्य केवळ घोषणेपुरती मर्यादित न राहता ते संघटनेच्या गेल्या 3 वर्षाच्या कार्य अहवालातून स्पष्टपणे दिसून येते. पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचा हा 3 वर्षाचा प्रवास सामाजिक बदलाचा एक महत्त्वपूर्ण अध्याय ठरला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यातील सीमावर्ती भागात संघटनेने आपला विस्तार केला असून शोषितांचा बुलंद आवाज करण्याचे काम या संघटनेने केले आहे. संस्थापक अध्यक्ष सन्माननीय संतोष आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने भूमिहीन शेतमजूर व शेतमालक झालाच पाहिजे या धोक्यापासून ते शिक्षण, रोजगार आणि स्वाभिमान या सूत्रांपर्यंत आपला प्रवास विस्तारला आहे. या अहवालात संघटनेच्या गेल्या 3 वर्षातील कार्याचे विविध पैलू, धोरणात्मक निर्णय आणि त्यांच्या सामाजिक परिणामांचे सखोल विश्लेषण करण्यात आले आहे. नेतृत्व आणि संघटनात्मक संरचना संतोष आठवले यांची ही दूरदृष्टी आहे. कोणत्याही सामाजिक चळवळीचे यश हे तिच्या नेतृत्व, वैचारिक स्पष्टतेवर आणि संघटनात्मक बांधणीवर अवलंबून असते. पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या बाबतीत संस्थापक अध्यक्ष सन्माननीय संतोष आठवले यांनी संघटनेला एक शिस्तबद्ध स्वरूप दिले आहे. संघटनेचे निर्णय हे केवळ भावनेच्या भरात न घेता ते घटनात्मक चौकटीत आणि कायदेशीर मार्गाचा अवलंब करून घेतले जातात. संघटनेच्या राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील नेतृत्वाचा विचार केल्यास यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश दिसून येतो. डॉक्टर राजेंद्र सिंग वालिया हे राष्ट्रीय नेते म्हणून संघटनेला दिल्लीच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रतिनिधित्व देतात. तर उमेश जामसंडेकर हे महाराष्ट्र प्रभारी आणि राज्यव्यापी संघटन मजबूत करण्यासाठी कार्यरत आहे. संघटनेच्या कार्यप्रणालीत लोकशाही मूल्यांचा आदर केला जातो. त्यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये एक नेतृत्वाला वाव मिळालेली आहे. आणि याचंच उदाहरण म्हणून एक सामान्य स्त्री ज्योती जरेकर या नावाने आज या महाराष्ट्राच्या संघटनेच्या महिला नेतृत्वपदी काम करत आहे. तसेच एक प्राध्यापक आज या महाराष्ट्राच्या महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून
काम करत आहे. त्यांचं नाव आहे प्राध्यापक अरुण मेढे सर. अशी हुशार आणि तज्ज्ञ मंडळी या संघटनेला लाभली असल्याकारणाने इतर कार्यकारिणी सदस्यांमध्ये राष्ट्रीय संघटक म्हणून अमोल कुरणे ही आपली भूमिका बजावत आहेत. त्यात कोल्हापूर जिल्हा प्रमुख म्हणून मच्छिंद्र रुईकर, तसेच महाराष्ट्र प्रदेश मुख्य संघटक म्हणून लक्ष्मीकांत कुंबळे, जिल्हा महासचिव म्हणून नितेश कुमार दीक्षांत आणि जिल्हा उपाध्यक्ष म्हणून संजय कांबळे हे आपलं जबाबदारी चोखपणे बजावत आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय संविधान.